ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्याच बाजूनं जाताना आपण पाहतोय, विदर्भातल्या 10 जागा ज्या आहेत, पहिल्या टप्प्यातल्या 5ही जागा ज्या काँग्रेसकडे होत्या त्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस जिंकेल. दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या जागा झाल्या त्याच्यामध्ये 2 शिवसेना आणि 1 शरद पवार गट अशा आणि आमच्या 2 अशा 5, त्या 5ही जागा आम्ही दुसऱ्या टप्प्यातल्या जिंकू. नांदेडची जागा सुद्धा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी जिंकेल. तिसऱ्या टप्प्यामधल्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात सगळ्या जागेवर मी जाऊन आलेलो आहोत. तिसऱ्या टप्प्यातही तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जे काही आता नरेंद्र मोदींच्या सभा, म्हणजे आता पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांच्या सभा एक जिल्ह्यानिहाय तालुकानिहाय ज्या होतात आहेत, याचा अर्थ की त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्र हे आपल्या हातून गेला. एक अयशस्वी प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलं. दिल्लीतलं भाजपचं सगळं नेतृत्व आणि गल्लीतलं म्हणजे जे आहे अग्निवीर जे गेले 3 दिवस 4 दिवस आपल्या कोल्हापूरमध्ये बसलेले आहेत, त्यांना अग्निवीर आम्ही शब्द वापरलेला आहे. कारण यांना पेन्शन पण नाही आणि शहीदाची पण कुठली व्यवस्था नाही. हे सरकार पडलं केंद्रातलं की हे 2-4 दिवसानंतर हे सरकार जाणार आहे आणि मग कुठलंच यांना स्थान नाही. पण कोल्हापूरमध्ये बसून 3 दिवसापासून 4 दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चे वंशज शाहू महाराज या ठिकाणातून जावं असा एक विचार आम्ही केला आणि जनतेने पण तीच मागणी केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकसभेत जाऊ नये याची काळजी अगर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल ते दुर्भाग्य आहे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आम्ही त्यांना काय प्रचार करायचा आहे तो त्यांचा भाग आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की 3 दिवस 4 दिवस अगर मुख्यमंत्री एका सीटेवर या ठिकाणी बसत असतील आणि आधी 2-4दा येऊन गेले, म्हणजे किती धास्ती आहे त्यांना, त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दलचा काय राग आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. दुसरं, सध्या अलीकडे नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट काही TV चॅनलमध्ये येतं की वाईट दिवसात आम्हीच उद्धव ठाकरेंच्या परिवाराच्या सोबत राहू. माझा त्यांना असा सवाल आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाजूनं मदतीला का धावून येत नाही केंद्राचं सरकार? कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचा कांदा निघाल्यानंतर त्याला निर्यात बंदी केली आणि गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याची निर्यात उठवली आणि त्यांना त्याला फायदा मिळवू दिला. हे देशाचे प्रधानमंत्री आहेत, हे काही एका गुजरातचे प्रधानमंत्री नाहीत. आणि अशा या पद्धतीनं नरेंद्र मोदी वागत असतील, प्रधानमंत्री म्हणून वागत असतील तर त्यांना महाराष्ट्राच्या लोकांसमोर येऊन इथं मत मागण्याचा अधिकारच भाजपला राहिलेला नाही. बघा, 1931 म्हणजे तुम्हाला माहिती नसेल त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो. 1931 मध्ये आपल्या देशामध्ये 1931 पर्यंत आपल्या देशामध्ये इंग्रजकालीन जातीनिहाय जनगणना होत होती. 1931च्या नंतर 2041 कारण 10 वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना होतं. 41 मध्ये महायुद्ध आलं आणि त्याच्यामध्ये ते राहिलं. मग 47 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 2च जातीचं जातीनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हा पूर्ण रिव्ह्यू घेतला जातो आणि त्या आधारावर सरकारला आर्थिक प्रयोजन करावं लागतं, शैक्षणिक प्रयोजन करावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आमची भूमिका ही जातीनिहाय जनगणना, सगळ्यांची जातीनिहाय जनगणना करण्याची, ओबीसी असेल सगळ्यांची जातीनिहाय जनगणना करायची आणि त्याच्या आधारावर जे, कारण की सुप्रीम कोर्ट वारंवार 50% आरक्षणावर जे सिलिंग लावून ठेवलेलं आहे, मोठ्या संख्येच्या लोकांना त्याचं फायदे मिळत नाही. ही जादूशी जातीनिहाय जनगणना झाली. मराठा आणि धनगर आणि ज्या जाती आरक्षणाच्या प्रतीक्षित आहेत, आता आपण काय केलं, एका डब्यामध्ये 100 लोकांची कॅपॅसिटी तिथं 2000 लोक टाकले, पुन्हा आपण 5000 टाकायला निघालो तेव्हा चेंगराचेंगरी होणार. पण ही जी सीमा उठल्यानंतर त्याचा डायरेक्ट फायदा
या सगळ्या व्यवस्था लावल्या. आणि काँग्रेसने जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची भूमिका सुरू झाली, आम्ही सांगितलं आम्ही देतो, तुम्ही सत्ता सोडा, केंद्रातलं आणि राज्यातलं सरा, आम्ही तुम्हाला मराठा आरक्षणाला देतो, धनगर आरक्षण आम्ही देतो, हे आम्ही सांगितलं. ते याच्या आधारावर सांगितलं, बीजेपीचं जनगणनेच्या आधारावर. पण बीजेपीचं जनगणनेला विरोध आहे. नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण लोकसभेत आणलं, जे आमचं बिल होतं त्याला हे लोक विरोध करत होते, तेच बिल आणलं. पण कुठल्या आधारावर देणार हा प्रश्न राहुल गांधींनी विचारल्यानंतर आम्ही 2029च्या नंतर जनगणना करू आणि मग आणू, या असं महिलांना फसवायचं काम तर त्या लोकसभेतही केलं. आमची भूमिका आहे की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही जातीने जनगणना करू आणि त्या आधारावर मराठा, धनगर हे जेवढ्या जाती प्रतिक्षेत्र आरक्षणाच्या आहे त्याला न्याय देण्याची भूमिका आहे. या आधारावर टिकाऊ तेच सांगत आहे ना मी. सुप्रीम कोर्टाचाच मुद्दा मांडला की आता जनगणनाच नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्ट तेच सांगताय की बाबा जनगणना नाही, तुमचं कुठे संख्या कोणाची किती आहे, कोण मागासलेलं आहे, कुठल्या आधारावर देणार. जिथपर्यंत नॅशनल सेन्सेस, जे केंद्रातलं सरकार जिथपर्यंत या पद्धतीनं जातीनिहाय जनगणना करणार नाही तिथपर्यंत आपल्याला न्याय देता येणार नाही. आणि म्हणून नॅशनल सेन्सेस करण्याची भूमिका राहुल गांधीजींनी मांडली. आपण पाहिलं असेल राजस्थानमध्ये मंगळसूत्राचा मुद्दा काढला आणि सगळं जनगणनेच्या माध्यमातून हे मुसलमानांना फायदा देणार असं त्या पद्धतीने सांगितलं. त्या तारखेतले सोशल मीडिया आपण काढा, देशभरातल्या तरुणांनी, देशभरातल्या जनतेने नरेंद्र मोदीचं धूम काढलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मंगळसूत्रही बंद केलं आणि मग कुठं कुठं आणतात ते. मी परवा सोलापूरमध्ये होतो, ते योगी आदित्यनाथ आले, त्यांनी तिकडे मुस्लिमांना बांडा गिंडा काय काय बोलला तो. पण मुस्लिमांनी निर्णय घेतला की आम्हाला कोणाच्याच अंगावर जायचं नाही, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा आता आम्ही योग्य वापर करू. ही जी काही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात आहे, पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करतात आहेत लोक, आता या सगळ्या गोष्टी समजून आहेत. मग हिंदू असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, या सगळ्यांना आता हे कळलेलं आहे की भाजप फक्त पोलरायझेशनच्या आधारावर, ध्रुवीकरणाच्या आधारावर सत्तेत येऊन संविधान आणि लोकशाही संपायला लागलेली आहे. जे प्रधानमंत्र्यांनी 2 दिवसाच्या पहिले जे स्टेटमेंट केलं होतं एका चॅनलला की ये तो ट्रेलर आहे 10 साल का, जिनं देश विकला, देशाला कर्जबाजारी करून टाकलं, शेतकरी उद्ध्वस्त करून टाकलं, सगळं खाजगीकरण करून टाकलं. आता सिनेमा बाकी आहे, म्हणजे देशाचं संविधान बाकी आहे, आता त्यालाही आम्हाला बंद करायचं आहे, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे जनतेने आता या हिंदू मुस्लिम पोलरायझेशनमध्ये पडायचं नाही हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा एक परिवर्तनाची लहर या देशामध्ये निर्माण झाली.